सताती है, मुझको बदन की याद सताती है। तू बुलाती है, तू बुलाती है और तड़पाती है, मुझको बदन की याद सताती है, बदन की याद सताती है। जब से हम तन्हाए खाए बदन का प्यार सताए, याद आता है गाँव का रह जाता है बातों की गए, तड़पाती है माँ की लोरी बच्चों की वो मीठी बोली, माँ की खिदमत में करता था वापस में कितना डरता था, मेहनत करके मुझको पढ़ाया, भूखे रहकर मुझको खिलाया, आज मैं कितना दूर हूँ उनसे, कोई उनके दिल से पूछे, मेरी याद में रोते होंगे, मेरी याद में रोते होंगे, मिलने के दिन गिनते होंगे, तन्हाई अब खूब जाती है, बदन की याद सताती है। तू बुलाती है, तू बुलाती है और तड़पाती है, मुझको वतन की याद सताती है, मुझको वतन की याद सताती है। बीवी मुझको खत लिखती है, खत में हमेशा वो कहती है, सुना है ये मन का आंगन जल्दी घर आ जाओ बादल, तुम बिन नैना तरस गए, कितने सावन बरस गए, दिल में प्यार नदी बदलाए, बैठी हूँ मैं आँख लगाए, रो देता हूँ मैं खत पढ़कर, रो देता हूँ मैं खत पढ़कर, टुकड़े हो जाते हैं दिल के, उनकी मोहब्बत मुझे बुलाती है, मुझको वतन की याद सताती है, मुझको वतन की याद सताती है, मुझको वतन की याद सताती है। रूखी रूखी रोटी घर की दुनिया की हर चीज से अच्छी, कितने अच्छे थे वो पड़ोसी, याद आती है बातें उनकी, बुरे दिनों में काम आते थे, अच्छी बातें समझाते थे, शाम सवेरे घर पर आकर पूछते थे वो हाल बराबर, टूट गए सब साथी मेरे, आंखों में बस रह गए सपने, किसको अपना हाल सुनाऊं, किसको अपना हाल सुनाऊं, किसको दिल के जख्म दिखाऊं, ईद दिवाली याद आती है, मुझको वतन की याद सताती है। तू बुलाती है, तू बुलाती है और तड़पाती है, मुझको वतन की याद सताती है, मुझको वतन की याद सताती है, मुझको वतन की याद सताती है। धन्यवाद अश्विनी। यानंतर विश्वस्त श्री कालिका माता संस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष माननीय श्री अरुणाजी पाटील साहेब हे आपले मनोगत व्यक्त करीत आहेत, तरी मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सन्माननीय व्यासपीठ, आज भारतीय वाणी संघटना नाशिक या संघटनेचा
अत्यंत चांगला असा कार्यक्रम जो मला वाटतं पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये दोन तिसऱ्यांदा आलाय. मागच्या वेळेला मी नव्हतो. आज विशेष म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक हिरबाबाई बाबा हे आमच्या अत्यंत जवळचे स्नेही आहे आणि त्यांना तुम्ही आज म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची सुद्धा तिथं जाण ठेवून आपण एक सैनिकांनी त्यांचा सन्मानच केल्यासारखं आहे. ज्या नाशिकचे खासदार आणि भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण या काळामध्ये त्यावेळेस म्हणायचं आपण हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री गमले. त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणने आपल्याला एचएन दिलं. नाशिकमध्ये एचएनची मोठी फॅक्टरी आहे ती यशवंतराव चव्हाणांची नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येणार नाही की नाशिकसाठी कोणी काही केलं नाही. प्रचंड मोठी यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिली आहे. नाशिकमध्ये आज सगळ्यात मोठी देवळाली कॅम्प येथे मिलिटरीची अकॅडमी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरीच्या इथं त्या कारगिलमध्ये ज्या बोगोस तोफा यशस्वीपणे कामा आल्या त्याचं प्रशिक्षण आपल्या देवळाली कॅम्प. सगळ्यात मोठे म्हणजे नाशिकमध्ये नोट प्रेस आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी ह्या 3 मोठमोठ्या त्या गोष्टी आहेत त्या नाशिकमध्ये दिल्या आहेत. आणि मला वाटतं त्या काळामध्ये माजी सैनिकांची सुद्धा तिथं वर्णी चांगल्या पद्धतीने लागली गेली आणि माजी सैनिक त्या काळामध्ये त्या ज्या सगळ्या ठिकाण आहे तिथं त्या माळ्यात येऊन नोकरी लागली. अत्यंत चांगली त्यांनी सांगितलं की पेन्शनचा प्रश्न आला. पेन्शनचा अजूनही नगर सेवकाकडे हयातीचा दाखला घ्यायला यावा लागतो. का बाबा मी जिवंत आहे नगर सेवकांनी तो दाखला द्यायचा म्हणजे काय तो माणूस जिवंत असताना सुद्धा त्याला हयातीचा दाखला द्यायची पाळी आज सैनिकांवर आहे. ही अत्यंत चुकीची शासनाचे काही नियम आहे. परंतु काही लोकांनी त्याचा काही फायदा घेतला म्हणून ही योजना चालू करावी लागली की हयात असल्याचा दाखला त्यांना द्यायचा. म्हणूनच त्यांनी ती व्यथा व्यक्त केली की आम्हाला सुद्धा पेन्शन मिळवण्यासाठी झटके घ्यावं लागतं. सैनिकांसाठी अत्यंत चांगल्या योजना महाराष्ट्र शासनाने निर्माण केल्या आहेत परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जिल्हा परिषदेच्या सीओ साहेबांनी सांगितलं की आम्ही त्या योजना शक्यतो जेवढे शक्य आहेत तेवढे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो. साहेब तरुण आहेत त्यांना जाणीव आहे त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही आपली जी एक फॅकल्टी आहे आपली जी परिस्थिती आहे आपली जी एक रचना आहे तिच्याकडे सैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा चुकीचा आहे. पण तो सुधारण्याकरता आपल्याला स्वतः आपण स्वयंस्फूर्तीने कामाला लागलं पाहिजे. सैनिक हा जसा देशाची संरक्षण करतो पोलीस अंतर्गत सुरक्षा करतात साहेबांनी सांगितलं. परंतु जेव्हा आपण देशाचं संरक्षण करत असतो परंतु ज्या वेळेला एखाद्या सोसायटीमध्ये काही गोष्टी घडतात आणि त्या ठिकाणी एखादा सैनिक राहतो तो स्वतः पुढे धावतो पण बाकीचे नागरिक पळत जातात. पण त्या सैनिकाच्या अंगामध्ये जे रक्त असतं त्याच्यामध्ये जी लढाईची ताकद असते तो सैनिक ते काम करत असतो. म्हणून माझी एक विनंती आहे सैनिकांना एक विनंती आहे माझी सैनिकांना एक नम्र विनंती आहे की आपण काम करीत असताना आपण आपल्या ज्या व्यथा आहेत आपण सरकारी अधिकाऱ्यापर्यंत मागतो पण आपण कुठं चुकतो आपण काय कमी करतो आपल्याला काय गोष्टी कमी पडतात आपण ह्या व्यथा कुठे मांडल्या पाहिजे कशा पद्धतीने मांडल्या पाहिजे आपली संघटना आपण कशी मजबूत केली पाहिजे आपल्या संघटनेकडे आपण किती प्रमाणात लक्ष देतो आपली संघटना किती ताकदीची आहे आपल्या संघटनेचे पदाधिकारी दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत किती वेळा जात आहेत किती त्यांना जायची आपण ताकद देतो का त्यांना आर्थिक पाठबळ देतो का. कारण हे प्रश्न आपण इथं बसून सुटणार नाही.
याच्याकरता खासदार असतील, आमदार असतील, आपले लोकप्रतिनिधी असतील, याच्यापर्यंत कसे आपले प्रश्न पोहोचले जातील त्याचा या मिटिंगला बोलवलं पाहिजे ना. त्यांना काय करणार नाही हे तुमचे प्रश्न आहेत. आपण अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु ज्या गोष्टी संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये ज्या मांडल्या जातात, त्या पारित होतात, त्यापर्यंत सुद्धा आपण जाऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की आपण संबंधित लोकप्रतिनिधींना इथं इन्व्हॉल्वमेंट करत नाही. जोपर्यंत आपण त्यांना बोलत नाही तोपर्यंत आपल्या वेळेला त्यांच्यापर्यंत जाणार नाही. आज अत्यंत चांगला मेळावा झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं लोक येतील अशी मला अपेक्षा नव्हती. मी आज मुंबईचा कार्यक्रम आला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यक्रम मी कॅन्सल केला आणि मला थोड्याशा काही आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक येणार आहेत. आणि ह्या प्रश्न क्या आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत ते आमचे आहेत. आज नवरात्र उत्सव आता पुढच्या 15 तारखेला चालू होतोय ऑक्टोबरमध्ये. तुम्ही एक विचार करा की जेव्हा नवरात्र उत्सव चालू होतो त्यावेळेला आम्हाला इथं कमीत कमी 100 लोकांची आवश्यकता पडते. 100 सिक्युरिटी गार्ड आम्ही बोलवतो. आम्ही तुमच्यातले काही सैनिक बोलून घेऊ ना, त्यांना मानधन देऊ, योग्य मानधन देऊ, आम्ही त्यांना आदर करू, त्यांना सन्मानाने तो वागणूक देऊ आणि त्यांची मदत घेऊ. त्यांची मदत घेऊन आपण इथं त्या पद्धतीने तिथं आपण व्हॉलेंटिअर म्हणून काम करू, तिथं सेवक म्हणून काम करू. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज पुण्या मुंबईमध्ये आपण बघतो बॉम्ब स्फोट होत आहे, हे होतंय, सगळ्या गोष्टी अतिरेक वाढला आहे, अंतर्गत सुरक्षा धोक्यात पोहोचली आहे. अशा पद्धतीने अशा वेळेला आपल्याला आम्हाला गरज आहे, तुम्हाला आमची गरज आहे. ह्या पद्धतीने काम करण्याची ही आज आवश्यकता आहे. संस्थान कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आम्हाला जे जे काही करता येईल, सैनिकांसाठी जे काही करता येईल, दरवर्षी हा कार्यक्रम झाला पाहिजे. या हॉलला मुंबईतून पुढे भाडं घेतलं नाही, मला वाटतं भाडं घेतलं आणि त्याची परवानगी नाही. कुठलंही आम्ही आज तिथं 10,000 रुपये त्याच्या आकारणी करतो, परंतु आम्ही एकही पैसा घेणार नाही. संस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला दरवर्षीचा कार्यक्रम देऊ. जास्तीत जास्त जेवढे सैनिक येतील त्या सैनिकांसाठी इथं आम्ही मदत करू. संस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला जे पाहिजे ती मदत करीत राहू. कारण आम्हाला अभिमान आहे या सीमेवर लढणाऱ्या सर्वांच्या जवानांच्या भरोशावर आज आम्ही इथं रात्रीची झोप घेऊ शकतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही आमचं परिसरामध्ये काम करू शकतो. ते काम करण्याकरता आपली आम्हाला गरज आहे आणि ही गरज सतत देवत राहावी, आपल्या पद्धतीने आपल्याला मदत होत राहावी, हाच आमचा त्याबाबत दृष्टिकोन राहील. सर्व अधिकाऱ्यांना वाटतं, कर्मचाऱ्यांना वाटतं, परंतु आपण जायचं कोणाकडे, कधी जायचं, कशाकरता जायचं. आपल्या संघटनेला तुम्ही बळ द्या, मोठ्या प्रमाणामध्ये संघटना चालू ठेवा. संघटनेचं एक आपण मी बघितलं, मला वाटतं की आता मला आमच्या इथं सुद्धा तालिकामध्ये एक मला वाटतं देवराम पवार म्हणून जो माझी सैनिक आहे, जो पूर्वी विद्या सिक्युरिटी मध्ये दबितो, त्याच्यानंतर त्याला म्हटलं बाबा इथं सेवा देईल. आणि आता इथं मागच्या महिन्यापासूनच सेवा इथं द्यायला रुजू केली. अशा पद्धतीने आम्ही इथं सुद्धा काही सैनिकांना इथं समाविष्ट करून घेऊ. त्यांना आता साहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्ही राजग्रंथ सुद्धा आम्ही तुम्हाला हे घेऊ शकतो. कृपया आम्हाला एक ग्रंथ जर तुम्ही यांना परवानगी दिली तर आम्ही तुमच्याकडे अर्ज करू की आम्हाला एक इथं राजग्रंथ जर आपण परवानगी दिली तर आम्हाला तिथं एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आवश्यकता राहील. आणि आता कालिका मंदिर ट्रस्टच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता येतील नागरिकांना, भाविकांना, या जवानांना. आम्हाला एवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू. आणि पुन्हा एकदा आम्ही सर्व वीर माता, वीर पत्नी, वीर गुरु, वीर पिता यांना अभिवादन करतो. आणि कालिका मंदिरच्या ट्रस्टच्या वतीनं सर्वांचा सन्मान इथं केला जाणार आहे. महिलांना कालिका देवीच्या प्रसादाच्या साड्या इथं दिल्या जातील. पुरुषांना जे पुरुष इथं हजर झाले असतील त्यांना कालिका देवीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. कृपया आपण तो स्वीकार करावा ही माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद सर. आता साहेबांनी सांगितलं की सैनिक हा जसा देशाचे संरक्षण करत असतो, त्या सैनिकांना देखील अनेक समस्या निर्माण होत असतात, त्या वैयक्तिक दर्जाच्या असतात. त्या सैनिकांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं निवेदन सरांनी केलं. त्याचप्रमाणे माजी सैनिकांसाठी आवश्यक ती सर्व मदत
कालिका देवी संस्थांतर्फे करण्याचं आश्वासन देखील साहेबांनी दिलं आहे. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल निवृत्त माननीय श्री किशोर पेटकर साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माजी सैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, नमस्कार. मी लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड किशोर लक्ष्मण पेटकर, जिल्हा सैनिक अधिकारी नाशिक. माझं खरं पोस्टिंग रत्नागिरीला आहे आणि माझ्याकडे हा अतिरिक्त चार्ज आहे नाशिक जिल्ह्याचा, तसंच प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर नाशिक रोड. परवा मला भूषण पाटील साहेबांनी फोन केला, असाच एक मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. मला खूप आनंद झाला. खास करून मी रत्नागिरी काल रात्री या मेळाव्यासाठी इथे हजर होण्यासाठी आलोय. धन्यवाद मला बोलल्याबद्दल. आणि आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आपले इतक्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपल्या संघटनेला मी शुभेच्छा देतो. अशीच संघटनेची उत्तरोत्तर भरभराट हो, उत्कर्ष हो. बाकी सगळे पॉईंट उपस्थित मान्यवरांनी कव्हर केलेले आहेत. माझ्याकडे फक्त 2 पॉईंट आहेत. इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही मान्यवर उपस्थित आहेत. मी त्यांना एक विनंती करेन की माजी सैनिक हा जो असतो हा शिस्तप्रिय असतो, त्याला नोकरी मिळते. गव्हर्नमेंटने आजकाल पुष्कळ अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. माजी सैनिकांसाठी आरक्षण ठेवलेलं आहे. पूर्वी एक समीकरण होतं की माजी सैनिक म्हणजे फक्त सुरक्षा रक्षक, पण आज ते समीकरण बदलले. पोलीस फोर्स, महसूल खातं, संगणक क्षेत्र अशा सगळ्या ह्याच्यात माजी सैनिक आहेत. पण आपला एक मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या प्लीज जरा शांतता पाळायची जरा. माझा एकच पॉइंट आहे याच्यामध्ये की ज्या आपल्या सैनिकांच्या विधवा आहेत किंवा युद्ध विधवा आहेत त्यांचं पुनर्वसन, हाच एक आज मोठा पॉइंट आहे. आणि मी इथे जे उपस्थित मान्यवर आहेत आणि स्टेजवरती जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की यांच्या पुनर्वसनासाठी आपण आम्हाला मदत करावी. ज्यांना कुठे नोकरी मिळते, पेन्शन मिळते, पण आजकाल पेन्शन मध्ये भागत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे. तर यांचं पुनर्वसन हवं. यासाठी यांचं वय कमी असतं, सैनिक लवकर शहीद झालेले असतात, पुन्हा सैनिकाला लवकर मृत्यू आलेला असतो काही कारणानिमित्त. या अशा जवानांच्या विधवांचं पुनर्वसन करावं आणि याला आपल्याला मदत करावी अशी मी मान्यवरांना